हॅलो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आपल्याला 2 स्टेपमध्ये पूर्ण करायचा आहे। आता पहिली स्टेपला आपण सुरुवात करूया, ज्याच्यासाठी आपल्याला फक्त बटाटाच लागणार आहे आणि थोडासा कॉटन लागणार आहे, जो की कापूस आपला घरात सगळ्यांच्याच असतो। घरात सगळ्यांच्याच बटाटासुद्धा असतो, त्याच्यामुळं ह्याच्यातसुद्धा कुठलाच प्रकारचा खर्च येणार नाही आहे। तर सिम्पली आपल्याला बटाटा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरचं असं जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे। तुमच्या डोळ्यांखाली जे डार्क सर्कल बनलेले असतील ना, आता त्याची कारणं पण खूप असतात, वेगवेगळी असतात, वेगवेगळ्यांसाठी वेगवेगळी। काहींच्या हार्मोनल चेंजेसमुळं पण होतं, किंवा मग काहींची झोप न झाल्यामुळं होतं, किंवा मग काहींना स्क्रीन टाईम जास्त असतो त्यामुळं सुद्धा होऊ शकतं, किंवा काहींना मग पाण्याची कमतरता याच्यामुळं सुद्धा होऊ शकतं। त्यामुळं असे प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणांमुळं हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो। पण त्याच्यासाठी ना छान असा एक उपयुक्त मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आता हे आपल्याला किसून घ्यायचं हे बटाटा पूर्ण। आता इथं छोटंसं मीडियम साईजचं बटाटा घेतलं आहे मी, जास्त मोठ्याची सुद्धा गरज नाही, कारण आपल्याला त्याचा रस हवा आहे। पूर्ण बटाटासुद्धा आपल्याला लागणार नाही आहे, पण तो रस काढण्यासाठी मी ह्याला किसून घेते आणि अगदी सोप्या पद्धतीने फक्त हाताने पिळलं की ह्याच्यातून रस बाजूला येतो। आणि चिंगूसपणा करायचा नाही, बटाटा जास्त घ्या, पण नॅचरल रस त्याचा जो आहे ना तोच यूज करा, अगदी कॉन्सन्ट्रेट, कारण त्याच्यात पाणी ॲड करून किंवा काय करून असं वाढवू नका। तर बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आपला बटाटा पूर्ण असा किसून झालेला आहे आणि त्याचं खाली असं किस निघलेला आहे। आता बघा, तुम्ही म्हणाल की मग याचा उपयोग कसा होईल, लगेच्या लगे होईल का, इफेक्ट लगेच दिसून येईल का? तर बिलकुलच नाही, कारण तूप खाल्लं की रूप जसं येत नाही की नाही, तसंच ह्याचंसुद्धा आहे। याचा यूज तुम्हाला कंटिन्यू दिवसाआड करा किंवा रोज केला तरी काय हरकत नाही, शक्यतो तुम्हाला होणार नाही असं त्यामुळे म्हणते दिवसाआड करा। आणि एक तुम्हाला 10-15 दिवसांमध्ये त्याचा इफेक्ट नक्की दिसू लागेल। तर बघू शकता आपलं कॉन्सन्ट्रेट ज्यूस एकदम त्या बटाट्यामधला आपला रस निघलेला आहे। ह्या पद्धतीनं पिळून काढा, खूप इझिली तो निघतो आणि आपल्याला एवढा सफिशियंट आहे, जास्त पण याची गरज नाही आहे। आपल्याला फक्त त्याच्यात तो कॉटन डिप करायचा आहे, एवढंच लागणार आहे आणि व्यवस्थित एवढं ह्याच्यात ते डिप होऊन जातं। आता बघू शकता हा आपला रस रेडी आहे। आता त्याच्यात मी इथं घेतलेले जे कापसाचे तुकडे आहेत ते मी त्यात टाकून देते। तुम्ही म्हणाली कोरपडी तर ठेवली मग ह्यातच टाकायची का, तर नाही, लगेच नाही, ते आपल्याला तुम्हाला म्हटलं होतं पहिलं 2 स्टेपमध्ये कंप्लीट करायचं आहे, तर नेक्स्ट स्टेपला ते आपल्याला यूज करायचं। आता फर्स्ट स्टेप चालू आहे, त्यामध्ये मी ह्या कापूस डिप करून ठेवणार आहे बटाट्याच्या ह्याच्यात। तरी तो कापूस लगेच डिप केला आणि लगेच लावला असं पण नाही बरं का, आपल्याला ह्याच्यासाठी सुद्धा थोडा वेळ वेट करायचा आहे। आणि या वाटीला जो की आपण कापूस डिप करून ठेवला आहे तिला थोड्या वेळ सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे। तर मी तुम्हाला नंतरनं सांगतेच, बघा ॲक्टिवेट होतं म्हणजे छान असं ते। आता हे कापूस पूर्ण असा डिप करून घेतला आहे आणि आता आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ। बघू शकता आपला कापूस कसा दिसतो आहे आणि नंतरनं वाटी काढलेली असं वेगवेगळीच दिसणार थोडी, कारण नंतर जे कापूसची असणार आहे त्याला पूर्ण असं त्याने ॲब्सॉर्ब केलेलं असणार आहे ते पाणी, जो आपला रस आहे तो। त्यामुळे बघू शकता मी इथं फ्रीजमध्ये त्याला 5 मिनटासाठी ठेवून देते। आणि तुम्ही म्हणाल की आता ह्याचे इफेक्ट कसे होतील, तर नक्की होणार, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कंटिन्यू वापरून बघा एकदा, त्यामुळं कुठलाच साईड इफेक्ट होणार नाही तुम्हाला, एकदम नॅचरल आहे। आता बघू शकता आपलं 5 मिनिटांनी मी फ्रीजमधून ते काढते वाटी, तर बघा किती छान असं त्याला कलर वेगळाच आला आहे की नाही, एक डीप झालेला आहे, व्यवस्थित थंड झालेला आहे तो। आणि मेन म्हणजे त्याने सगळं ते जे ज्यूस होतं ते ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे। तर हा आपल्याला जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे, कारण ह्याच्यात मस्त अशी एक रिॲक्शन झालेली असेल, जी की आपल्या डार्क सर्कल्स जाण्यासाठी खूप उपयोगी ठरेल। आता बघू शकता आपण हे बाहेर घेतलेलं, आता हे यूज कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतेच। आता हे डायरेक्टली असं ठेवून द्यायचं नाही, उचलून घ्यायचं नाही आणि डायरेक्ट ठेवायचं नाही। आता कारण थोडंसं ते पिळून घ्यायचं आहे, त्यामध्ये जे ॲब्सॉर्ब झालेलं पाणी आहे ते जास्त एक्सेस वॉटर जे आपल्या डोळ्यांवरती ठेवलं की साईडला पडन वगैरे, त्याच्यामुळं की नाही हे आपल्याला थोडंसं पिळून घ्यायचं हाताने, जास्त पण नाही की सगळा रसच त्यातनं काढायचा आहे, त्यात राहू द्यायचा आहे, फक्त नॉर्मली तुम्ही त्याला पिळून घ्या। आणि 15 दिवसांमध्ये नक्की तुम्हाला ह्याचा इफेक्ट नक्की दिसणार। खूप छान तुमचे डार्क सर्कल पूर्ण रिमूव्ह झालेले असणार आहेत, मग ते कुठल्याही कारणाने आलेले असू देत, पण ते नक्की रिमूव्ह होणार, कारण बटाटा हा आपला एकदम क्लिन्झिंग एजंट म्हणून सुद्धा यूज होतो याचा, त्याच्यामुळं ना हे उपयोगीच ठरणार आहे। आणि हो, तुम्हाला पण हा जर इफेक्टिव्ह वाटला ना व्हिडिओ, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना ह्याचा फायदा होऊ द्या। आणि बघू शकता तुम्ही आता ह्या पद्धतीने मी डायरेक्ट तुम्हाला अप्लाय नाही करून दाखवते, तर हातावर सांगते की असं हे डोळ्यांच्या वरती असं ठेवून द्या
आणि डार्क सर्कल म्हणजे जेवढे आहेत ना त्या साईजनुसार, तुमच्या डोळ्याच्या साईजनुसार आपला कापूस काढून घ्या, तो सफिशियंट आहे. आणि जर थोड्या वेळ असं लावून बसा, एक 10-15 मिनटं, आणि नंतर कापूस काढून असा हा स्किनला वगैरे आपल्या असा चोळून घ्या. त्यांनी थोडंसं स्क्रब केल्यासारखं घासून घ्या आपल्या स्किनला. तर असं नाही की फक्त डार्क सर्कललाच तुम्ही ह्याचा यूज करा, तुम्ही अख्ख्या तोंडालासुद्धा ह्याने असं स्क्रब करू शकता ह्या कापूस आणि कॉटनचा यूज करून त्या ह्याने. आणि तुम्हाला वाटत असेल की हे फक्त डार्क सर्कलसाठी म्हणजे डोळ्याच्या कडचंच काढायला आहे का, तर नाही बरं का, बिलकुल नाही. तुमच्या शरीरावरती जिथं पण टॅन असेल किंवा डार्कनेस असेल ना, तिथं तुम्ही हे नक्की अप्लाय करा. स्क्रब केल्यासारखं बस चोळायचं, त्याला घासायचं त्या कापसानं त्या जागेवरती, आणि खूप छान इफेक्ट तुम्हाला दिसेल. पण तुम्हाला सांगितलं आहे तसं करा. तुम्ही दिवसाआड हे यूज करा किंवा रोज केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त इफेक्ट तुम्हाला उलटं जास्त लवकर भेटेल. फक्त तुम्हाला थोडासा जास्त वेळ ह्याचा यूज करावा लागणार आहे. लगेच्या लगे आज केलं की उद्या ह्याचा इफेक्ट दिसणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि आता तुम्हाला म्हटलं होतं मी, आता ही झाली फर्स्ट स्टेप आपली. आता ही तुम्ही कधी पण करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ, जेव्हा तुम्हाला टाईम असेल त्यावेळेस करा. आणि नंतरनं काय करायचं आहे की सेकंड स्टेप जी आहे आपली, शक्यतो संध्याकाळच्या वेळेसच करा. म्हणजे आपली सेकंड स्टेप जी आहे ना, ती तुम्हाला नक्की रात्रभर मुरून ठेवता येईल. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली तर बदाम ऑइल लागतं खरं, पण आपल्याकडं नाही सध्या अवेलेबल. तुम्ही कोकोनट ऑइलसुद्धा घेऊ शकता आणि कोकोनट ऑइलचा तुम्ही यूज करा. तर तुम्हाला फक्त किती 1 चमचा लागेल कोकोनट ऑइल, जास्त पण गरज नाही. तुमच्यानुसार लावा, जिथं जिथं तुम्ही हे लावायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी ते लावून द्या. त्याप्रमाणे तुम्ही ह्याची क्वांटिटी बनवू शकता. आता बघा, मला फक्त चेहऱ्यालाच लावायचं आहे, त्याच्यामुळे मी हे बनवते. आता मी इथं ऑइल घेतलं 1 चमचा आणि कोरफड घेतली आहे थोडीशी. आता ती थोडीशी बेलण्याने अशी लाटून घ्यायची, म्हणजे त्यातला आतलं सगळा गर असा लिक्विड फॉर्ममध्ये बाहेर निघतो आणि तो पिळून घ्यायचा आहे त्याच्यात. आता थोडासा टाकायचा, जास्त पण नाही टाकायचा गर. जर तुमच्याकडे नॅचरल नसेल ना कोरफड, तर तुम्ही ती डायरेक्ट ॲलोवेरा जेल पण वापरू शकता त्याच्यात. आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर चमच्यानंच ते मिक्स करून घ्या व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक इन्ग्रेडियंट खरं सांगायचं आहे की आपली जी विटॅमिन ईची कॅप्सूल असते की नाही, ती तुम्ही ॲड करा. खूप छान रिझल्ट भेटेल. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी ते नाही टाकत आहे, काही प्रॉब्लेम नाही. नसेल तुमच्याकडे तरी काही नाही. आणि जर तुम्हाला इफेक्ट पाहिजेच असेल ना छान असा लवकरात लवकर, तर तुम्ही त्याच्यात ती कॅप्सूल विकत आणा आणि टाका. आणि तर व्हिडिओ कसा वाटला ना, हे काय नाही, सिम्पल फक्त मिक्स करून घ्यायचं आणि चेहऱ्यावरती लावायचे आणि नंतरनं ते थोडा वेळ ठेवून तुम्ही धुवून टाका. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करायला चॅनलला अजिबात विसरू नका. सर्वांना ह्याचा फायदा होऊ द्या, कारण प्रत्येकजण ह्या फेसमधून जातो. आणि कारण माझेसुद्धा खूप डार्क सर्कल दिसून येत आहेत, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर थँक्यू, बाय बाय.